नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी जबरदस्त अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ITBT अंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। केंद्र सरकारची तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे। जर तुमचं 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता। त्याचबरोबर जे लोक पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही उत्तम संधी आहे। या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे। काय प्रोसिजर असणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे, त्याचबरोबर काय क्रायटेरिया आहे, त्याचबरोबर परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार आहे, त्याचबरोबर सॅलरी काय दिली जाणार आहे, याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। त्याचबरोबर चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला दिसतील। तर जास्त वेळ न घालवता चला बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ITBPF अंतर्गत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत। मेल फिमेल दोन्हीही या ठिकाणी इलिजिबल आहेत। दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। पोस्ट कोणकोणते आहेत? सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन, ग्रुप बी या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन अँड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन ओपन झालेले आहेत मित्रांनो। आजच म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 रोजी या ठिकाणी हे फॉर्म सुरू झालेले आहेत मित्रांनो। त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 14 डिसेंबर 2024 या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। या ठिकाणी बघणार आहोत की या ठिकाणी कोणकोणत्या पोस्टसाठी किती जागा निघालेल्या आहेत। मेल आणि फिमेल या दोन्ही क्रायटेरिया मध्ये त्यांनी या ठिकाणी ह्या जागा दिलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीज बघू शकता। अनरिझर्व कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST, OBC, EWS कॅटेगरी अशा प्रमाणे या ठिकाणी या जागा दिलेल्या आहेत। टोटल वॅकन्सीज या ठिकाणी बघू शकता। जी पहिली पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर मेल आणि फिमेल टेलिकम्युनिकेशन यासाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 31 जागा आहेत, SC साठी 12 जागा आहेत, ST साठी 6 जागा आहेत, OBC साठी 21 जागा आहेत, EWS साठी या ठिकाणी 8 जागा आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या टोटल 78 वॅकन्सी आहेत ज्या की आहेत मेल कॅन्डिडेट साठी। त्यानंतर आता आपण बघणार फिमेल कॅन्डिडेट साठी किती जागा आहेत। अनरिझर्व कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत, SC साठी 2 जागा, ST साठी 1, OBC साठी 4, EWS साठी 1 जागा आहे। अशा टोटल वॅकन्सी या ठिकाणी 14 आहे। टोटल या पोस्ट साठी जागा ज्या आहेत त्या आहेत 92 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। हेड कॉन्स्टेबल मेल साठी 123 जागा आहेत। त्याचबरोबर फिमेल कॅटेगरी साठी या ठिकाणी 22 जागा आहेत। SC कॅटेगरी साठी या ठिकाणी मेल साठी 50 जागा आहेत। त्याचबरोबर फिमेल साठी 9 जागा आहेत। त्याचबरोबर ST कॅटेगरी साठी 26 जागा आहेत। फिमेल कॅटेगरी साठी 5 जागा आहेत। OBC कॅटेगरी साठी या ठिकाणी 90 जागा आहेत। मेल कॅटेगरी साठी, फिमेल साठी 16 जागा आहेत। त्याचबरोबर EWS कॅटेगरी साठी 36 जागा आहेत मेल साठी, त्याचबरोबर फिमेल साठी या ठिकाणी 6 जागा आहेत। अशा मेल साठी 325 जागा आहेत आणि त्याचबरोबर फिमेल साठी 58 या ठिकाणी जागा आहेत। टोटल या ठिकाणी 383 या ठिकाणी पोस्ट आहेत मित्रांनो। तर खूप जागांची संख्या या ठिकाणी आहे, तर नक्की अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर कॉन्स्टेबल मेल साठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही टोटल वॅकन्सीज दिलेल्या आहेत 44। फिमेल कॅटेगरी साठी या ठिकाणी 7 जागा आहेत। टोटल या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सी तुम्ही बघू शकता 51 जागा आहेत। तर खूप चांगली संधी आहे, जागाची संख्या सुद्धा खूप चांगली आहे, तर नक्की अप्लाय करायचं आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला मित्रांनो पहिले सबस्क्राइब करा। त्याचबरोबर पे स्केल काय दिला जाणार आहे आणि अलाउन्सेस कोणकोणते दिले जाणार आहेत तुम्हाला या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी सगळ्याच पोस्टसाठी 7 पे कमिशन या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाते। तर विचार करा मित्रांनो, खूप चांगली संधी आहे। जी पहिली पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर या ठिकाणी 35,400 ते 1,12,400 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळते। हेड कॉन्स्टेबल साठी 25,500 ते 81,100 पर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळते। कॉन्स्टेबल साठी तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100
या ठिकाणी सॅलरी मिळते, खूप चांगली सॅलरी आहे. अदर अलाउन्सेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिले जातात मित्रांनो. तुम्ही बघू शकता रेशन मनी या ठिकाणी अलाउन्सेस दिला जातोय, HRA दिला जातोय, मेडिकल फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिली जाते मित्रांनो. तो खूप चांगली संधी आहे. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटची या ठिकाणी नोकरीची संधी मिळते, तर ही या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी इलिजिबल क्रायटेरिया जो एज लिमिटचा दिलेला आहे, सब इन्स्पेक्टर साठी 20 ते 25 वर्ष एज लिमिट हवंय. हेड कॉन्स्टेबल साठी या ठिकाणी 18 ते 25 वर्ष, कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन साठी 18 ते 23 वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे. याचं रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा आपण कास्ट वाईज बघणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी बघणार आहोत की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे. सब इन्स्पेक्टर या पदासाठी बॅचलर डिग्री जर तुमची सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मधून झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. और दिलेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और कंप्यूटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेशन्स फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूशन. और या ठिकाणी तुमचं जर याच्यापैकी स्पेसिफिक कोणत्याही सब्जेक्ट मधनं जर तुमचं डिग्री झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणखी सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे और बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी या इन्स्टिट्यूशन मधून झालेलं असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. बी इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन झालं असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. या ठिकाणी बरेच तुम्हाला ऑप्शन आहेत, बरेच सब्जेक्ट आहेत की ज्याच्यातून तुमचं डिग्री कंप्लीट झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी स्पेसिफिक जर तुमचं या जे सब्जेक्ट दिलेला आहे त्यामधून जर तुमचं डिग्री कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता ही पहिल्या पोस्टसाठी. त्यानंतर आहे हेड कॉन्स्टेबल. या ठिकाणी तुमचं जर 12th झालं असेल फिजिक्स केमिस्ट्री मधून आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी 45% मार्क्स जर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये असतील तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. त्याचबरोबर और मध्ये दिलेला आहे 10th तुमचं झालेला असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. तो खूप चांगली संधी आहे. ज्या लोकांचं ITI झालेलं असेल ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात, तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आहे कॉन्स्टेबल. कॉन्स्टेबल साठी सुद्धा या ठिकाणी 10वी दिलेला आहे, त्याचबरोबर डिप्लोमा झालेला असेल तुमचा ITI मधून वगैरे तर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर त्या स्पेसिफिक ज्या सब्जेक्ट मधून जर तुमचं झालेलं असेल तर त्याचे तुम्हाला या ठिकाणी बोनस मार्क्स सुद्धा दिले जाणार आहेत, जे की तुम्ही बघू शकता. डिग्री होल्डर सब्जेक्ट जर तुमचे असतील तर तुम्हाला 5 मार्क्स या ठिकाणी दिले जातील. त्याचबरोबर डिप्लोमा सर्टिफिकेट होल्डर असाल तुम्ही तर या ठिकाणी 3 मार्क्स या ठिकाणी दिले जातील. त्याचबरोबर ITI सर्टिफिकेट होल्डर असाल तुम्ही या ठिकाणी तर 2 मार्क्स या ठिकाणी दिले जाणार आहेत मित्रांनो. तो प्रत्येकालाच या ठिकाणी मार्क्स दिले जाणार आहेत. जर तुमच्याकडे या ठिकाणी डिग्री असेल तर तुम्हाला या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की आपण एज लिमिट तर बघितलेलं आहे. आता एज रिलॅक्सेशन या ठिकाणी बघणार आहोत की SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. OBC कॅटेगरी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं आहे. OBC कॅटेगरीसाठी 6 वर्षाचं आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीसाठी 8 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फिजिकल क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. फिजिकल क्रायटेरिया चेस्टचा जो आहे तो मेल कॅन्डिडेट साठी दिला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतरचा जो सर्वात महत्त्वाचा आहे तो आहे हाईट क्रायटेरिया. तो मेल आणि फिमेल दोघांसाठी आहे. 162.5 सेंटीमीटर या ठिकाणी मेल कॅन्डिडेट साठी आहे आणि फिमेल कॅन्डिडेट साठी या ठिकाणी 150 सेंटीमीटर्स या ठिकाणी हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे. आणि वेटचा कोणताही असा क्रायटेरिया दिलेला नाहीये, पण तुमच्या ज्या हाईटचा जो चार्ट आहे त्याच्यानुसार तुमचं तेवढं वजन असलं पाहिजे. तर ह्या साइट वरती तुम्हाला मी मगाशी सांगितले ही जी ITBP ची जी साइट आहे त्या साइट वरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पूर्ण डिटेल माहिती त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. पेमेंट काय आहे
तर या ठिकाणी बघू शकता जी पहिली पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन, त्याच्यासाठी 200 रुपये फी आकारलेली आहे. हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन साठी 100 रुपये फीस आकारलेली आहे या ठिकाणी. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन, SC ST कॅटेगरी, त्याचबरोबर फिमेल कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस आकारलेली नाही. त्याचबरोबर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म केव्हा सुरू झालेले आहेत तर 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 14/12/2024. 14 नंतर आहे या ठिकाणी आता आपण बघितला की जो फिजिकल जो क्रायटेरिया आहे तो बघितला. त्यानंतर या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय काय विचारले जाणार आहे तर फिजिकल टेस्ट मध्ये तुम्हाला काय काय असणार आहे तर सब इन्स्पेक्टर साठी या ठिकाणी मेल कॅन्डिडेट साठी 100 मीटर रेस असणार आहे. ती तुम्हाला त्यांनी जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंग मध्येच कंप्लीट करायचा आहे. तो आहे टू बी कम्प्लिटेड विदिन 16 सेकंड मध्ये तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर फॉर मेल कॅन्डिडेट साठी या ठिकाणी 100 मीटर रेस आहे टू बी कम्प्लिटेड विदिन 18 सेकंड मध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. जे मी मगाशी सांगितलं की पोलीस भरतीचे मुलं सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात, कारण हेच आहे की पोलीस भरती साठी सुद्धा तुम्ही ग्राउंडची तयारी करताय तर त्याच ग्राउंडची तयारी तुम्हाला या ठिकाणी सुद्धा करायची आहे. त्याच बेसिसवरती तुम्ही ही पोस्ट सुद्धा काढू शकता. खूप चांगली संधी आहे या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी 1.6 किलोमीटर रेस या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला कंप्लीट करायची आहे विदिन 7 मिनिट्स 30 सेकंड्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायचंय. 800 मीटर रेस असणार आहे. 4 मिनिट 45 सेकंड्स मध्ये फिमेल कॅन्डिडेटला हे कंप्लीट करायचं आहे मित्रांनो. तर खूप चांगली संधी आहे, तर नक्की अप्लाय करा या ठिकाणी. त्याचबरोबर पेपर काय घेतला जाणार आहे तर या ठिकाणी सब इन्स्पेक्टर साठी या ठिकाणी पेपर 1 मध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत ग्रॅज्युएट लेवलचे, कारण ही पोस्ट आहे ही ग्रॅज्युएट लेवलला पोस्ट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलला या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर या ठिकाणी इंग्लिश पेपर आहे, जनरल हिंदी अवेअरनेस आहे, रिझनिंग आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 30-35 क्वेश्चन अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत. पेपर 2 मध्ये सुद्धा 100 क्वेश्चन आहे. फिजिक्स आहे, केमिस्ट्री, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल या ठिकाणी अशा प्रकारे क्वेश्चन्स 10 मार्काला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. हेड कॉन्स्टेबल साठी सुद्धा या ठिकाणी पेपर असणार आहे. तर 100 मार्कांचा जो पेपर आहे जनरल इंग्लिश आहे, जनरल हिंदी आहे, जनरल अवेअरनेस आहे, त्याचबरोबर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. अशा प्रकारे हा पेपर 2 तासाचा विचारला जाणार आहे. कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन 10th स्टँडर्डचा या ठिकाणी लेवल असणार आहे. या ठिकाणी इंग्लिश असेल, हिंदी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. पेपर इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. जनरल अवेअरनेस असणार आहे, रिझनिंग ॲबिलिटी आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. अशा प्रकारे हा पेपर सुद्धा 200 मार्काचा विचारला जाणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या. त्याचबरोबर जो काही क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरिया मध्ये तुम्ही मोडताय का, त्याचबरोबर जो काही फिजिकल क्रायटेरिया दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही बसताय का हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा. त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.